पोट धरून संताप पडला. किती किती गाल दुखून बनता रडला. टेन्शन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चटकू. फू बाई फू बाई फू बाई फू. रंग बरसे. अरे कलर नाही काय, पिचकारी गळकी म्हणून ठेवायला बादली आणली, बाकी काय नाही. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की होळी उद्या आहे, परवा रंगमंचमी आहे, मग मी आज काय करतोय? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन कलरफुल. म्हणूनच माझं हे कलरफुल काम सुरू झालेलं आहे आणि मी स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं या कलरफुल एपिसोड मध्ये, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, पॉवर्ड बाय एअरटेल, कॉमेडीचा कलगीतुरा. तर या रंगारंग भागाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेशजी कोठारे. तर आज इकडे कॉमेडीचे रंग उधळले जाणार आहेत, खूप धमाल होणार आहे. पण आज आपल्या या परिवारामध्ये ही सगळी धमाल लुटण्यासाठी एक प्रेमी युगुल पिंजऱ्यातून सुटून आलेला आहे. झी मराठीवर जी पिंजरा मालिका सध्या सुरू आहे ना, त्यातला आपला जो आवडता हिरो आहे ना वीर, तो सध्या कात्रीत सापडलाय. म्हणजे एका बाजूला नारायणी, दुसऱ्या बाजूला अक्का, मग तो कात्रीमध्ये ना. त्यामुळे ना वीर आनंदी नाहीये, वीर दुःखी आहे. पण आज वीर आनंदी आहे. बर अच्छे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला की मग आनंदी कोण आहे? आनंदी पण आनंदी आहे. काहीही कन्फ्युजन करून घेऊ नका. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात वीर आणि आनंदी यांचं. वीर, खास तुझ्यासाठी बुरा न मानो, होली है. आहा. आणि त्या क्षणाची मी आतुरतेनं वाट बघत होतो. वा 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 वा. मी हे केलं असतं, पण आधीच तुझ्या आयुष्यात खूप विलन आहेत, आणखीन नवा एखादा नको ना, म्हणून मी थांबलो. हे तुझं काम आहे, तू कर. तर तुमच्या आयुष्यातून सगळं दुःख जाऊ देत, खूप आनंदी राहा, याच तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्हाला मी विनंती करतो, प्लीज समोर बसा आणि खूप खूप हसा. जोरदार टाळ्या. तर आता परीक्षकांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही पहिली चिठ्ठी निवडा आणि आम्हाला सांगा की कोण आज इकडे पहिल्यांदा रंग उधळायला येणार आहे. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार, या तुमचा तुरा घेऊन मैदानात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये इतकी काटकसर करतात ना की त्यांची काटकसर बघून आपल्याला लाज वाटते, आपण त्यांना थोडीशी मदत करावी म्हणून. असंच एक काटकसरी कुटुंब आता इथे येत आहे. बघूयात ते काटकसर न करता आपल्याला किती हसवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 3 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. वाय 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 कशासाठी वाजवताय उगाच? हा, अक्षरांची बचत पाहिजे म्हणून एका अक्षराचा वापर करून तयार केलेलं गाणं हे. मी सुद्धा बचत करतो. हे बघा या चपला नव्या कोऱ्या 7 वर्षापूर्वी घेतलेल्या, अजून तशाच आहे, जमिनीला टेकवलंच नाहीत. आता माझं बचत खातं येतं बघा. आता मैं तेरी रानी तू राजा मेरा, मैं तेरी रानी तू राजा मेरा. हे माझं बचत खातं. दारावरची बेल वाजत नाहीये. हो, मीच काढून टाकलं कनेक्शन. का? अरे केवढं बिल आलंय? किती? 11.25 रुपये. बाई गो, What? कहरच झाला महागाईचा. तुम्ही दारावर काय लिहिलंय? काय ची 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 म्हणजे? माझं नाव काय? चिकटराव. चिकटराव चिकटोजी चिकटे. आपल्या मुलाचं नाव काय? चिकटेश्वर चिकटराव चिकटे. तुझं नाव काय? चिकटे बाई, चिकटराव चिकटे. बस 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 बस, फॅमिली प्लॅनिंग. काटकसर काटकसर. हा, ची 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 आईची शपथ. काय डोकं लढवलंय तुम्ही, आई शपथ. अहो पण ची 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 असं 3 वेळा लिहिण्यापेक्षा
ची वर तिनाचा आकडा असं लिहिलं तर हो काय ग माझी ती हुशार बायडी मग त्याला शी लागतं काय शिक्षण लागतं शिक्षण शब्दातला क्षण असा जपून ठेवला बचत केली बरोबर मी जाऊन येतो आपल्या मुलाचं लग्न म्हणजे धावपळ करायला पाहिजे ना हो हो इकडे इकडे काय? पत्रिका छापायला टाकल्या हो टाकल्या म्हणजे काय टाकल्या किती 3 काय झालं एवढ्या पत्रिकाची उधळपट्टी कशाला करायची म्हणजे? एकच पत्रिका छापा हे बघा आपण आमंत्रण करायला जायचं ना तेव्हा काय करायचं असं आमंत्रण करायचं पत्रिका हातात द्यायची आणि सांगायचं ही पत्रिका जशीच्या तशी उतरवून घ्या हो आणि मोबाईल असेल तर फोटो काढून सेव्ह करून ठेवा एका पत्रिकेत सगळी आमंत्रण उरकायची बघितलं 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 किती काटकसरी बायको आहे माझी हो म्हणूनच माझा संसार फार उत्तम चालू आहे आम्ही नाही जाऊ काय वर्षाची बचत करा अहो पत्रिका छापल्या ना त्याचा मजकूर काय लिहिलाय हो विसरलो तुला मजकूर द्यायचा दाखवा मला. हा घे कागद हे काय? काय झालं एवढा कागद वापरतो कोणी एवढा कागद सॉरी 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 आता नाही वापरणार सॉरी आमच्या येथे श्री कृपे करून जागा विकणे आहे भंगार काढलं आहे मुलाचं लग्न करणं आहे काय मुलाला भंगारात काढलं तुम्ही ग तसं नाही ग आता तिन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की नाही मग ऍड एकच द्यायची खर्च कमी अहो पण मेन मुद्दा टाकलात का आहेराचा बघ बघ खाली बघ लिहिलंय बघ बारीक अक्षरात तुमच्या शुभ आशीर्वादाने खर्च भागणार नाही येताना पाकिट आणणार तर प्रवेश मिळेल वा वा भटजीला सांगितलं का अरे म्हणजे काय त्याच्याकडे पण जाऊन आलो अरे सगळं संपूर्ण त्या विधीचे मला 51 रुपये म्हणत होता काय सांगता संपूर्ण विधी करायचाय कोणाला फक्त शू आणि सा म्हणायचं शू आणि सा म्हणजे शुभमंगल सावधान 100 रुपयात पटलं मस्त त्यावर मला म्हणतो कसा हार तुरे आणि तांदूळाचं काय करायचं मी म्हणलं काय कसलं काय अक्षरा विक्षरा काय नाही 2 तांदूळाचे दाणे मिळतील एक शू म्हणलं की टाकायचा आणि एक सा म्हणलं की टाकायचा हा पण मग एकदा टाकल्यावर परत कसं उचल तोच परत उचलायचा पुन्हा सू म्हटलं की टाकायचा सा म्हटलं की टाकायचा पण नाही सापडलं तर काय असं नाही एका दाण्याकडे तू लक्ष ठेवायचं एका दाण्याकडे मी लक्ष ठेवायचं मौल्यवान आहे बाबा हो हो बर मानपानाचं काय तू ठरव ना ते नाही म्हणजे मानपानाचं मी सांगितलंच आहे बरं का मुलाकडच्या म्हणजे सांगते मुलीच्या आई वडिलांचे कपडे फार फार तर आम्ही करू काय झालं हार्ट अटॅक 3 लाख नको 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 किडनी 2 लाख नको 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 लिव्हर 1 लाख ऍसिडिटी 5 रुपये ती पण गेली बाबा वाचले बरं मानपान कशाला करायचं उगाच पुन्हा साडीचा खर्च शर्ट पॅन्ट पीसचा खर्च हे एक परकर आणि शर्टाचं कापड द्यायचं वापरतील दोघं आलटून पालटून पण दोघांना पण एकाच वेळी वापरायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय त्याचं ते बघून घेतील नाही त्यांचं तेच पाहणार आहेत म्हणा बरं जेवणाचं काय जेवणाचं मी सांगितलंय बरं का साधारण 1000 ते 1500 पानं होती हार्ट अटॅक पित्तानीच गेलो ऐका तरी शेवटचं वाक्य ऐकायची तरी काटकसर करू नका अहो मी त्याला सांगितलं की पानं आम्ही देऊ डबे तुम्ही आणा गेले आता यांना पोचवायची तयारी कोण करणार तर या काटकसरी नवरा बायकोला बघून सगळ्यांनाच आपल्या आयुष्यातले काटकसरी मित्र आठवले असतील मग बघूयात आता काटकसर न करता आपले परीक्षक काय कमेंट्स देत आहेत स्वप्नील सर मंगेश आणि विशाखा तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स खूप सुंदर होता आणि तुम्ही दोघांनी खूप छान प्रयत्न केलात गॉड ब्लेस बोथ ऑफ यू थँक्यू महेश सर हा कॉन्सेप्टच एक वेगळा होता का दोघेही नवरा बायको कंजूस आणि कंजूसगिरी सगळ्यामध्ये दाखवली तुम्ही एक्सलंट एफर्ट थँक्यू सर ऑल द बेस्ट क्या बात है आता बघूयात किती खरंच गुण मिळतात महेश सर किती गुण 8.5 स्वप्नील सर 9 दिलेले आहेत त्यांनी आता बघूयात या गुणांना आणि त्या एका तुऱ्याला कोण चॅलेंज करणार आहे बोला लगाव बोली 1 2 जोड्यांनी हात वर केलाय परीक्षकांना मी विनंती करतो की आता काय करायचं चिठ्ठी चिठ्ठी जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर या तुमचा तुरा घेऊन मैदानात मी परीक्षकांना विचारतो की तुम्ही किती तुरे लावणार 1 तुरा 1 तुरा आणि आता या 2 जोड्यांमध्ये होणार आहे कॉमेडीची रंगपंचमी पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगी तुरा
काम करा, तुम्ही लग्नाचा अल्बम घेऊन या, आपण बघूया. काय रिस्क नको ना, रिस्क नको नाही, रिस्क नको, रिस्क नाही पाहिजे. हो, हो, बरोबर. तुम्ही का फिरताय एका जागी उभे राहा. मी इन्कम टॅक्स भरणारा चोर आहे. पॅन कार्ड आहे माझ्याकडे. तू पॅन कार्ड तू पॅन कार्ड दाखव मला. तू कोण आहेस तू? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. रंगपंचमीच्या दिवशी फुलटू झिंगून एक नवरा गेलाय आपल्या घरी. आता बघूया त्याची बायको त्याचं कसं स्वागत करते आणि काय धमाल येते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत ज्यांनी 5 तुरे मिळवलेले आहेत अशा चॅलेंजर जोडीचं जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. झाल्या तिन्ही सांजा जिंकला येईल राजा, वाट लावते मी ग येणार साजण माझा, वाट लावते मी ग येणार साजण माझा. अहो अहो संध्याकाळ झाली की सगळे लोक देवाचा पार गाठतात आणि माझा नवरा दारूचा बार गाठतो. आता येऊ दे त्याला बघतेच मी. रंग बरसे भीगी चुनर वाली, रंग बरसे भीगी चुनर वाली, रंग बरसे. बायको घरात आहे. घर इकडे. हम आपके बोलती शुक्रवार गुरुवार रविवार है. आपने हमको इतना लवाजा. आता 12 वाजा ओलांडा दरवाजा. तुमचा वाजवते मी चांगला बेन बाजा. ए भैया रंग बरसे अरे रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे. प्राणनाथा तुला बोलवते. त्याला नाही मी तुम्हालाच बोलवतेय. ओळखलत का मला? अहो ताई. ताई अहो मी तुमची बायको आहे. बर ताई बायको. अहो बायको ताई कशी होईल? बरं बाई. अहो बाई काय, मी मागच्या गल्लीतून आहे ना असं येत होतो माझं घर शोधत. एका घरात वा एका घरात नीट सांगा. मी नीटच घेतो. नीट सांगा. काय मी माझं घर समजून आहे ना एका घरात घुसलो. अहो पाहतो तर काय माझी बायको एका दाढीवाल्या पुरुषाबरोबर गुलगुलू गुलगुलू बोलत होती. अहो काय बोलताय? मग मी तिला विचारलं त्याला, ए दाढीवाला काय कोण आहे कोण तू? तर त्या दाढीवाल्याने तिला विचारलं हा कोण आहे. मग काय त्यानं आधी बायकोला बडवलं, मग मला बडवलं. अरे देवा. अरे कोपऱ्यात घेऊन पॉक जाम मारलं. खऱ्याची दुनिया नाही हो, खऱ्याची दुनिया नाही. या समाजात त्यांना सामाजिक बांधिलकी नाहीये. काय सामाजिक बांधिलकी नाहीये. काय नाहीये? सामाजिक बांधिलकी नाहीये. हे बघा ताई. ताई बायको. अहो बाई मला खरं सांगा, काय? हे घर माझे. हे घर तुमचंच आहे. मी तुमची बायको आहे. हे बघा हे मंगळसूत्र बघताय ना तुम्ही. ते महत्वाचं नाहीये. मला सांगा, अहो तुमच्या घरात तो दाढीवाला असा माणूस नाही आहे ना दुसरा? काय तो मारेल मला पॉक नाही तो तसा कोणी माणूस नाहीये. मी तुमची बायको आहे की नाही मी चेकतीये. मला प्रूफ पाहिजे. प्रूफ
प्रूफ पाहिजे. एक काम करा, तुम्ही लग्नाचा अल्बम घेऊन या, आपण बघूया. काय रिस्क नको ना, रिस्क नको नाही, रिस्क नको, रिस्क नाही पाहिजे. हो, बरोबर. तुम्ही का फिरताय एका जागी उभे राहा. हे बघा, काय? इकडे समोर बघा, इकडे समोर बघा, हे बघा. हो बघितलं ना, स्वप्नील कोठारे आणि महेश जोशी. हो नाही, थोडं वर बघा, फोटोकडे बघा, फोटोकडे. हा, तुमची मुलगी आणि जावई. आपल्या लग्नातला फोटो आहे तो. नाही, आता थोडस वजन वाढलंय माझं, इतकंच. बायकांचं नेहमी वजन वाढतच, वय वाढतच नाही त्या टाळी. होली होली हे बजा रंग बरसे भीगे चुनर रंग बरसे भीगे हे बघा, तुम्ही नीट असे उभे राहा. हा? मी तुम्हाला समजावून सांगते. काय? तुम्ही जाहिराती वाचता की नाही? जाहिराती? हा? जाहिराती वाचता की नाही? दारू सोडा, दारू सोडा. जाहिराती बघूनच मी दारू आणि सोडा एकत्र घेतो हल्ली. अहो, दारू सोडा म्हणजे दारू पिऊ नका. दारू पिऊ नका, दारू सोडा, एक काहीतरी बोलायचं ना. दारू सोडा, दारू पिऊ नका. काय आमचा ना गोंधळ होतो आमच्या मनाचा. मग दारू प्यायची की सोडायची काहीच कळत नाही. तुम्ही रोज दारू ढोसता, दुसऱ्यांच्या घरी जाता, गाढवपणा करता आणि मार खाऊन येता. एक मिनिट, गाढवाचं नाव नाही घ्यायचं. गाढवाचं नाव नाही घ्यायचं आपल्या भांडणामध्ये. गाढव माझ्यासाठी दैवत आहे माहितीये. गुरुदेव आहेत ते माझे. गुरु? हो, मग गाढव म्हणजे कसं स्थितप्रज्ञ असं. काय असतं? गाढव स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञ गुरुदेव. हा? अहो, मग शिका की शिका. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. नाही, मला सांग, अरे गाढव पण आहे, गाढवासमोर गीता वाचायचीच कशाला? मला सांग, गाढवासमोर गीता वाचायची आणि त्याला नाही कळलं म्हणून त्याला दोष द्यायचा, याला काय अर्थ आहे? अहो, हे बघा, समजा आपण दारू ठेवली गाढवा पुढे, दारू आणि पाणी असं ठेवलं तर गाढव काय पिईल? काय पिणार? अहो, पाणी पिईल. गाढव आहे. दारू आणि पाणी एकत्र म्हणजे मिक्स करून प्यायचं. एवढं गाढवाच्या लोकांना कळत नाही. आणि गाढवावरून तुम्ही गीता वाचता. युसलेस. हो, समाजात तोंड दाखवायची लाज वाटते मला. काय समाज करते? मी मोठा समाज सुधारक आहे, तुला सांगतो. मोठा समाज समाज सुधारक? वा. मला सांगतो, मला सांग, दारू ही वाईट आहे की नाही समाजाला? हो, मग आहेच. मग ती नष्ट केली पाहिजे की नाही? हो, मग केलीच पाहिजे. म्हणून तर मी रोज एक बाटली पितो, नष्ट करतो. आणि एवढं मोठं समाजकार्य मी एकट्यानं कसं करणार? म्हणून म्हणतो तू माझ्याबरोबर ये, आपण दोघं मिळून पिऊया, म्हणजे नष्ट होईल. हे काढे बॉटल काढ ना. काढशील तर बघ, वाजवादी. क्या बात आहे अमिताताई, जयवंत दादा, डोक्यावरती हात ठेवून मी सांगतो, तुमचा परफॉर्मन्स कडक झाला. लगेच विचारूयात परीक्षकांना. स्वप्नील सर. ओहो, क्या बात आहे. आणि कमेंट्सच्या आधी यू आर फॅन्टॅस्टिक वाडकर सर. यू आर माइंड ब्लोईंग. अमिताताई, तू खूप छान साथ दिलीस त्यांना. बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस. सुपर परफॉर्मन्स, सुपर. महेश सर. जयवंतची एंट्री जी झाली तेव्हापासून जो मी हसत सुटलो तो आत्ता शेवटपर्यंत. धमाल आली. स्वप्नीलनी ब्लास्ट दिलेला आहे. मी तुम्हाला चॉकलेट देणार आहे. मला वीरला विचारायचंय, तुला हा ऍक्ट कसा वाटला आणि आज कसं वाटतं इथं येऊन? खरंच गाल दुखतायत. नॉन स्टॉप हसत होतो. वाईड स्माइल थ्रू आउट होती. तुम्ही दोघं म्हणजे लहानपणापासून बघतोय तुमचे परफॉर्मन्स. आम्ही खरंच खूप जास्त फॅन आहोत. आणि एक डायलॉग काय मी आनंदीला म्हणतो तो आज तुम्हाला म्हणणार आहे. आय लव्ह यू अमिताताई. क्या बात. आनंदी. खरं तर मी या दोघांबद्दल कमेंट करणं म्हणजे एक अंडरस्टेटमेंट होईल. त्यापेक्षा हॅट्स ऑफ. आय लव्ह यू. क्या बात आहे. आणि आता बघूयात किती गुण मिळत आहेत. स्वप्नील सर. निर्विवाद 10. महेश सर.
दोघांची उधळण अशीच होत राहणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर असा गेलो असा आलो. तुम्ही कुठेही जायचं नाहीये, आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. पहिल्यांदा माझी बायको मारा. फुकट फुकट कशाला? जोशी आहे मी. 10 लाख घेईन. 5 लाख. 5 1 जोशी हो जोशी आडनाव आहे. आडनाव बदलून घ्या मग घ्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, कॉमेडीचा कलगीतुरा. आणि आता वेळ आली आहे पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये फासे टाकण्याची. 2च जोड्या उरलेल्या आहेत. आता बघायचंय कुठली जोडी इथे पहिल्यांदा परफॉर्म करणार आणि मग त्यांना चॅलेंज कोण करणार. अर्थातच राहिलेली जोडी, पण आता बघूयात येणार कोण. स्वप्नील स्वर. सतीश तारे आणि विजय पटवर्धन. आता इथे येणार आहे एक सर्वसामान्य माणूस आणि चोर, जे एका रात्री एकमेकांना भेटलेत आणि त्यांची चालली आहे एक सिक्रेट डील. बघूयात ती डील कोणती आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 4 तारे हे 4 तुरे मिळवणारे या जोडीचं सतीश तारे आणि विजय पटवर्धन. अंधेरी रातों में सुनसान राहों पर, अंधेरी रातों में सुनसान राहों पर एक मसीहा निकलता है. उसे कदम जग्गू कहते हैं, उसे कदम जग्गू कहते हैं. तेरी गलियों में ना रखेंगे कदम. काय मध्ये कदम ते तेरी गलियों में ना रखेंगे. सारखी सारखी माझे नाव का घेतोस? ही नाव तुमची आहे, घेऊन टाका. अरे ही नाव नाही, कदम कदम नाव माझं तू का घेतोय सारखं? हो जग्गू कदम. हो हो ग्लॅड टू मीट यू. असू दे, नाव तुझ्याकडे ठेव. मला आनंद झाला तुम्हाला भेटून. हो हो ओके. मी रमेश जोशी. रमेश जोशी. येस रमेश. तो वेगळा. बर. मला याआधी कधी माझ्या एरियात बघितलं नाही अशा वेशामध्ये मी. नाही, असं रात्री मी पहिल्यांदाच बाहेर पडलोय आज. अच्छा, म्हणजे सगळे काम दुपारीच उरकतात? सगळेजण दुपारीच उरकतात काम. खामोश. मी दुपारी झोपतो आणि रात्री काम उरकतो. काय असं काय करता काय तुम्ही? काय करतो मी? चोर आहे, चोर. चोर आहे. अजिबात ओढायचं नाही. जगा 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 नाही, जगू जगू. हे बघ, मी साधा सुद्धा चोर नाहीये. मी इन्कम टॅक्स भरणारा चोर आहे. पॅन कार्ड आहे माझ्याकडे. तू पॅन कार्ड, तू पॅन कार्ड दाखव मला. तू कोण आहेस? तू नाहीये पॅन कार्ड. इथं काय करतोस तू? पॅन्ट मध्ये. पॅन्ट मध्ये. पॅन्ट कुठे आहे? घरामध्ये. घर कुठे आहे? रस्त्यामध्ये. तू रस्त्यात काय करतोय? माझ्या बायकोने मला हाकलून दिलंय. नो, मला सुद्धा बायकोने हाकलून दिलंय. माझ्या बायकोने तुम्हाला का हाकलून दिलंय? हाकलून द्यायला मला माझी बायको नाहीये का? बायका डोक्यात जायला लागल्यात आता. सरका बाजूला, तुमचं डोकं बाजूला काढा. मी त्या 2 डोक्यानं उडवून टाकतो खाडकन. तुम्ही कोणाला आधी मारले, खून केलाय? आतापर्यंत मी एकही व्यक्ती मारलेली नाहीये. तुम्ही पहिल्यांदा माझी बायको मारा. फुकट फुकट कशाला? जोशी आहे मी. 10 लाख घेईन. 5 लाख. 1 जोशी हो जोशी आडनाव आहे. आडनाव बदलून घ्या मग घ्या. बर काय काय साधारणपणे हप्ता काय पडेल? हप्ता बायकोला हप्त्याने मारायचंय? ओके, आज डोळा मारतो, एका हप्त्याने बायकोला मारतो. बायको हप्ता हप्ता मरेल मग. अरे बायकोला मारायचं आहे. पैसे नाही आहे तो माझ्याकडे. सांगा, मी गरीब नवरा आहे म्हणून. गरीब
गप्पा बस ना. काय गरीब आता अभिनय कसला करतोय नाही त्यासाठी बोलवलीत ना माणसं इथं. माझ्याकडे सॉलिड स्कीम आहे. काय तू तुझ्या बायकोला मारू शकत नाहीस मी माझ्या बायकोला मारू शकत नाही. मग माझ्या बायकोला तू मारायचं तुझ्या बायकोला कळलं मी मारणार. पण ठीक आहे आधी तुम्ही माझ्या बायकोला मारा. कुठे असते तुझी बायको? घरात. घर कुठे आहे तुझं? समोर. ते काय समोरची बिल्डिंग? अच्छा ही सगळी बिल्डिंग तुझी आहे. हो मग तू भिकारी कसा आहे? सगळी बिल्डिंग माझी म्हणजे मी त्या बिल्डिंग मध्ये राहतो म्हणून ती बिल्डिंग माझी आहे. आडावडा करू नकोस. वेळ रात्रीची आहे. सॉरी मला सांग किती माळ्यावर राहतोस? 8वा माळा. 8वा माळा. हे ऐकलंय कुठेतरी? हो ना. परत म्हणा काय मैफिलीला बसलेस का रात्री? ते मला 8वा माळा. 1 2 3 5 6 7 8. चौथा काय खाल्लाय का काय? चौथा बांधलाय का तिथे? अहो खाली खाली बघा ना. चौथा मजला खाली कशाला बांधलाय त्यांनी? वर नको बांधायला. काय करतोय? मोजा 1 2 3 4 5 6 7 8. ऐकलंय गाणं कुठेतरी? म्हणा एकदा परत. काय मैफिलीला बसायचंय का? मला कळलेलं 8व्या माळ्यावर तू राहतोस. आता नेमक्या कुठल्या ब्लॉक मध्ये तू राहतोस? सांगतो सांग. मला ती फुलाफुलांची साडी दिसते. थांब जरा 1 मिनिट. माझ्याकडे दुर्बीण आहे. नवीन दुर्बीण आहे. काय म्हणतोस बोल. फुलाफुलांची साडी दिसते का? सुरेख आहे. दुर्बीण काय सुरेख आहे. लांबचा अगदी समोर घडल्यासारखं दिसतंय. बघा नुसतीच साडी दिसते आतमध्ये बायकोच नाहीये. वाळत घातली बायको. वा बायकोनी साडी वाळत घातली. बायको गेली कुठे? असेल ना आतमध्ये. दुर्बीण कोणाकडे? माझ्याकडे. बघा ना. तुझ्या बायकोचं वर्णन करतो तशीच आहे का ती? बघा खात्री पटवून घ्या. गोरी पान आहे. लांब केस आहेत. लालचुटूक ओठ. टप्पोरा डोळ्यांची गुलाबी गाळांची लालचुटूक ओठांची. काय आहे? परत कशाला मोहात मारताय वर्णन सांगू? सॉरी मारा तिला. का मारायचं मला कळलं पाहिजे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. मी तिच्याकरता प्रेझेंट म्हणून सोन्याचा नेकलेस आणला होता. घरी जाऊन तिला म्हटलं डार्लिंग मी तुझ्याकरता सोन्याचा नेकलेस आणलाय. असा बॉक्स दिला. तिने बॉक्स उघडला आणि बघते तर काय आतमध्ये नेकलेसच नाही. मध्ये नेकलेस नाही. नेकलेस नाही म्हणून तुम्हाला हाकलून दिलं? मी तर माझ्या बायकोच्या हातावर नेकलेस ठेवला तरी सुद्धा मला त्याने बुकलून हाकलून दिलं. का बरं? कारण तो नेकलेस खोटा होता. कुठून घेतला होता? मी तो नेकलेस घेतला होता 8:40च्या बोरवलीत. फास्ट लोकल अंधेरीला पकडली. पटकन जागा मिळाली म्हणून मी धक्कन आतमध्ये घुसलो. दमछाक झाली होती. माझ्या अंगाला घाम सुटला होता. माझ्या समोर एक माणूस आणि व्यक्ती उभी होती. तिच्या हातात कसली ती पिशवी होती रंगाची. निळ्या रंगाची पिशवी होती. माझा पटकन हात खिशामध्ये घालायच्या ऐवजी त्या पिशवीमध्ये गेला. पिशवीमध्ये बघता क्षण मला भाजलं. बघतो तो काय पिठलं. अरे बापरे. ते पिठलं मी चाटलं. मला डालं. मग काय झालं? पिठलं संपलं. पुन्हा एकदा पिशवीत गेला. त्या पिशवीत डाव्या हाताला खाली एक बॉक्स सापडला. म्हणलं बॉक्स मध्ये काहीतरी असेल म्हणून हात घातला. बघतो तो काय नेकलेस तसा उचलला. घरी आलो. बायकोच्या ताब्यात तो नेकलेस मी दिला. तिने दक्षिणी ओळखला चोराचीच बायको ती म्हटली खोटा नेकलेस आणलेला आहे आणि मला घरातून हाकलून दिलं त्यांनी. पोट दुखायला लागलं ना. लेंगाची नाडी लूज करायला. कशाला? अरे तुझ्यामुळे माझ्या बायकोने मला हाकलून दिलाय. तू नेकलेस चोरला होतास काय? काय बायकोला खोटा नेकलेस देतो रे होळीच्या दिवशी. आता होळी पोळी नाही गोळी बायकांना सोडतो आणि तुला मारतो. सतीश विजय तुम्ही दोघे आपापल्या एलिमेंट मध्ये होतात आणि तुम्ही बहार आणली या मंचावर. सुपर्ब, माइंड ब्लोईंग. कीप इट अप. खूप छान. वा महेश सर. सतीश आणि विजय विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. कीप इट अप. ओहो बघूयात आता किती गुण मिळत आहेत. स्वप्नीचा 10. महेश 10 पैकी 10 आणि उरली आहे एकच जोडी. त्यांना करावं लागणार आहे यांना चॅलेंज. दिगंबर आणि हेमांगी या मैदानात तुरा घेऊन. आणि परीक्षकांना मला विचारायचंय तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 2.
दोनही जोड्यांमध्ये होणार आहे तुऱ्यांचं युद्ध. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. एखादं प्रेक्षणीय स्थळ. प्रेक्षणीय स्थळ म्हणजे आमचा सुप्रिया. तिच्यात काय एवढं वैशिष्ट्य? त्याच्यात काय वैशिष्ट्य? त्याच्या स्वतःच्या मालकीचं अभ्यंकर नावाचं एअरपोर्ट हा माहिती. थोडासा मागचा काम बाकी आहे, होय 2-4 दिवसात. वा वा वा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. एक ट्रॅव्हल कंपनी शोधतीये आपल्या ग्राहकांसाठी कोकणची माहिती देणारा एक तरुण. आता बघूयात त्यांना तो मिळतोय का, आणि मिळाला तर काय काय माहिती देतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 7 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं दिगंबर नाईक आणि हेमांग कवे. रत्नागिरी, देवगड, कणकवली, कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. नारळी, फोपळी, करवंद, लाल काजू, बोंडूच्या जांभा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. खर्च खवळा वाळयठी गुर, चवीला मळवा मासा आणि आवळे त्रिफळा रतांबे घालून चाखावा बांगड्याचा रस्सा. या 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 कोकण आपलाच असा या कॉल सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, तुम्हीच काय ती कॉल गर्ल? कॉल सेंटर आहे हे. नाही नाही, चिडा नको. मग काय सांगा, तुम्ही गर्ल असत ना? हो. तुम्ही फोनवरनं कॉल करतास ना? हो. मग गर्ल कॉल करतात त्या काय म्हणतात? कॉल गर्ल. कॉल गर्ल. काय बोलताय तुम्ही हे? नाही, माझं इंग्लिशचा जरा प्रॉब्लेम हा. अरे देवा, म्हणजे आता तुम्हाला इथे इंग्लिश शिकवावं लागणार? म्हणजे तुम्ही माका शिकवतालास? मग काय? आई शपथ, म्हणजे माझी नोकरी फायनल. कॉंग्रॅच्युलेशन. माझा पगार किती? मी रवायचा खय, तुम्ही रवतास खय. तुमचं लगीन झाला नाही? मग आपण दोघा एकत्र रवाया. भाडा डिवाइड होईत ना आपला. आणि माझा कसा, मी नोकरीत तुमच्याकडे येईन पण माका रजा लागता. मी कोकणातलो माणूस आहे. आता रजा कशाला तुम्हाला? म्हणजे कसा बघा, जून महिने लोक भात शेतीची कामं असतात. मग मी 15 दिवस गावात जातलं. हो, हो, हो. मग त्याच्यानंतर गणपती येतात आणि कोकणातलो गणेशोत्सव माका 15 दिवस जाऊचाच हा लागतात. हा चालेल. मग त्याच्यानंतर काय येतात तर होळी. हो. परवा होळी आहे ना, हो. मी उद्याच तुमका लिव्हचं ऍप्लिकेशन देत. हा हा हा. मग होळीत मी 15 दिवस जाते, त्याच्याशिवाय होळी पेटवणार नाही. बरोबर. मग त्याच्यानंतर मे महिन्यात मी जाते, कारण आमची कलमा आहेत ना, हा. त्याची राखण करूची लागता. हो. हा. मग तुम्ही नोकरी कधी करणार? नाही, बाकी उरलेले दिवस कोकणात राहून काय करू ना, नोकरी करीन. आता सध्या कुठे राहताय? आता मी पाहुण्यांकडे परळ. मग आता घरी जा सरळ. हा? हे ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिसचं एक कॉल सेंटर आहे हा, हा, हा. आणि तुम्हाला खास कोकणातली माहिती देण्यासाठी इथे अपॉइंट देणार आहे. बरोबर. त्यासाठी इंटरव्ह्यू साठी आला तुम्ही. बरोबर बरोबर, आणि मी योग्य माणूस आहे त्यासाठी. मग हा, काय? मग. हे बघ, हा. आधी आपण काय प्रॅक्टिकल करूया. आपण प्रॅक्टिकल करूया. हो. खय करूया? इथे ए, तुम्ही सगळे जावा, आमका प्रॅक्टिकल करूचा. काय 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 अहो, प्रॅक्टिकल म्हणजे रिहर्सल. रिहर्सल म्हणजे तालीम. हा. मी दशावतारात काम करते, माका सवय आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. अर्थात आकाशातून पडलेलं पाणी सागरात माका थांबवा काहीतरी. सॉरी सॉरी, तुम्ही इंटरव्ह्यू साठी आलात ना इथे. हो, हो. आता आपण सुरू करूया रिहर्सल. हा, चालेल. कुठलं तरी गाव निवडा एखादं. औसिक खावारान. हे कुठलं गाव? हे तुमका माहित नाही? कोकणची राजधानी आहे औसिक खावारान. राजधानी? तुझ्या तोंडावर शिरा पडली ती. हे काय? हे पण कोकणातलं एक छोटासा गाव आहे. छोटासा गाव? तुझ्या औसिक खाल्यान कोल्यांता. हे काय? ह्याच्यात फक्त 4च लोक राहतात, एवढा छोटा गाव आहे. छान छान छान. नक्की खायचं गाव? गाव औषध खवन. राजधानी. राजधानी. चला. आता बघा, हा. प्रॅक्टिकल सुरू. सुरू. हॅलो. तुमच्या आवाजात काय झाला?
आता बरं होतो बदललो कसो हो ऍक्टिंग करतोय आपण ऍक्टिंग ऍक्टिंग मी आता पर्यटक आहे हा. आणि तुम्ही कॉल सेंटर वरून मला सांगताय बरं, माहिती चालेल. हा, हा. हॅलो हॅलो माका जरा कोकणात जाऊचं हा ह्या काय येतास कोकणाक मरात आधी जायचं गर्दी झाली का नवऱ्यान तुमका बाहेर काढल्यान ए? ही काय पद्धत झाली बोलायची नाही, नाही, नाही. इकडे हा, या ह्यामधून- मी सांगते कसं बोलायचं हा. नमस्कार मॅडम तुम्ही कोकणात येणार असाल त्यासाठी तुमचं खूप खूप स्वागत आई शपथ बाई काय व्हेरिएशन आहे तुमच्या आवाजामध्ये तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट झालात ना फिल्म लाईन हलवून टाकशात हो मला काय छान छान आवाज काढता येतात फिल्म स्टार्स ते काय सांगता हो बघा हा, हा हा. आता ओळखायचा हा आवाज ओळखते ना मोठ्या स्टारचा आहे नाही 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 हेमामालिनी हो की नाही आता दुसरी सांगा तुम्ही पूर्ण नाव प्रीती जिंटा. प्रीती जिंटा हे काय नाही 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 आई शपथ डिक्टो प्रीती जिंटा आता पुरुषांचे पण काढते मी हे काय दिवार आई शपथ वार नाही नाही सगळ्या नटांचे तुमच्याच आवाजात तुम्ही आवाज करतात त्याच आवाजात. तुम्ही कोकणात चला तुमचा करिअर झाला म्हणून समजा चला काय चला माझी इंटरव्ह्यू घेतास का स्वतःचा करिअर घडवता हॅलो, नोकरी. आता पर्यटकाचा दुसरा प्रश्न हा. आता मला ऐतिहासिक स्थळ दाखवा ऐतिहासिक स्थळ कशा होई आमच्या कोकणात ऐतिहासिक माणसं आहात माणसं मग तो काय तो थैसर बसलो माणूस बघला तुम्ही कोण जबरदस्त मोठा माणूस हा तो कोण मंगेश देसाई कोंबडी चोर मोठो माणूस आणि कोंबडी चोर क्रांतीवीर कोंबडी चोर राहतो कसा आमच्या ना कोकणात असे सगळे इंग्रजी आहेत हा. त्यांना कोंबड्याचा रस्सा आवडा हा. मग त्याच्यासाठी ते कोंबडी आणलीत हा. ती कोंबडी आणली का हो देसाईंचं मंगेश ती चोरी हा? त्यांच्याने आणली हेनी चोरली त्यांच्याने आणली हेली चोरली हो कंटाळा आला असेच एक दिवस इंग्रज कंटाळून आमच्या कोकणात गेले आणि आमचा देश स्वतंत्र झाला अजून काय काय तुमच्या गावात अजून एक काय जयवंत वाडकर हा? ते काय करतात स्वतःचा ऑर्केस्ट्रा कुठला सुरमई श्याम सगळी माशांवरची गाणी म्हणतात तो. अजून 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 त्याच्या मागे बसलो त्याचा चुलत भाव कोण जेवण वाडकरचा कसा माहित आहे हा? असं हातान पोटावर तबला वाजवता आणि त्याचा सक्को चुलत भाव सुनील तावडे तो तोंडान वाजवता म्हणजे भांडण करतात त्याच्या नादात कोण लागणार नाही असं जबरदस्त एकापेक्षा एक कोकणात माणसं आहेत आपल्या एखादं प्रेक्षणीय स्थळ प्रेक्षणीय स्थळ म्हणजे आमचा सुप्रिया तिच्यात काय एवढं वैशिष्ट्य त्याच्यात काय वैशिष्ट्य हा? त्याच्या स्वतःच्या मालकीचं अभ्यंकर नावाचं एअरपोर्ट हा माहित थोडासा मागचा काम बाकी आहे होय 2-4 दिवसात वा 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 अहो पण पर्यटक एवढ्या लांबून हे सगळं बघायला येणार आहेत म्हणजे? का पर्यटक काय बघायला काय? येतात झाड पाणी समुद्र कोकणातला निसर्ग याचा काय तो का अलिबाग आणि कोस्टल कर्नाटकात पण दिसता ना पण कोकणात येऊचा तर ह्या सगळ्यापेक्षा कोकणातली माणसं बघशात तर खरी गंमत मग झाला फायनल माझी नोकरी पक्की कॉंग्रॅच्युलेशन माझा पगार किती मी रवाचा खय तुम्ही रावताच खय तुमचा लगीन झाला नाही मग चला आपण दोघे लगीन करूया आणि दोघे मिळून सगळ्यांना प्रेक्षणीय स्थळ दाखवूया चालेल चला वाजव रे कोकणची टूर सगळ्यांना आवडलेली आहे बघूयात परीक्षकांना कशी वाटली स्वप्नील सर दिगंबर तू प्रत्येक वेळा इकडे मालवणी माणूस करतोस प्रत्येक वेळेला तितक्याच इमानदारीने तितकाच गोड मालवणी माणूस सादर करतोस ज्याचा आम्हाला कधीही कंटाळा येत नाही आणि मला पर्सनली कधीही कंटाळा येणार नाही सो तुझं मनपूर्वक कौतुक त्याबद्दल खूप छान दिघा माइंड ब्लोईंग हेमांगी तू खूप सुंदर साथ दिलीस त्याला आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा गॉड ब्लेस बोथ ऑफ यू दिगंबर आणि हेमांगी एक्सलंट खूप एंटरटेनिंग म्हणजे इट वॉज अन आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय यू टू ऑल द बेस्ट ओहो क्या बात है बघूयात आता गुण किती मिळत आहेत कारण त्याच्यावरती ठरणार तुम्ही 4 तुरे घेऊन जाणार की नाही स्वप्नील सर 9.5 मिळालेले आहेत अजून एक चान्स बाकी आहे बघूया टाय होण्याची शक्यता होऊ शकते महेश सर 10 तुरे सतीश तारे आणि विजय पटेल
पटवर्धन तुमचे. आणि या रंगपंचमी चिम्म भिजल्यानंतर आता वेळ आलेली आहे हे पाहण्याची की कोण आहे या आठवड्याची तुर्रेबाज जोडी. मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज तुम्ही मंचावरती या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. जोडी कोण आहे या आठवड्याची तुर्रेबाज जोडी? ह्या आठवड्याची तुर्रेबाज जोडी and the jodi is Jayawant Watkar and Amitabh Khokre. हसणं आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क घेऊन पुढच्या आठवड्यात सुद्धा भेटणार आहोत. बघायला विसरू नका क्लिअर अँड शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा.